हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण खूप सुंदर असा एक केक बनवणार आहोत। सेमी फॉन्डंट केक आहे आणि वेलकम बेबी थीम आहे। तर नोझलने मी काही इथे चकत्या बनवून म्हणजे छोट्या छोट्या बनवून घेतलेल्या आहेत। नोझलने कटिंग केलं आहे फक्त लाटून, आणि हे जे काम आहे तर ते दीदी बनवते। खूप छोटं आणि खूप अगदी क्रिएटिव्ह काम तुम्ही म्हणू शकता, आणि मुलांना हे फार छान जमतं। तर छोटे छोटे मुलाचे ड्रेसेस आहेत, त्यांनी मला एक फोटो सेंड केला होता। तर सेम तसाच केक त्यांना पाहिजे, तर अगोदर ती मार्करने किंवा एक जे टूल्स येतात त्या टूलने एक ड्रॉ करते, आणि मग नंतर हळूच कटरने कट करते। तर सुंदर सुंदर असे तिने बाळाचे जे कपडे म्हणू शकतात ते बनवले होते, बाळाचे ड्रेसेस बनवले होते वेगवेगळे, आणि ती करत असते फॉन्डंटचं काम। आणि जे फॉन्डंटचे एक्स्ट्रा पैसे आहेत ते सुद्धा तीच घेत असते, हे मी तुम्हाला 2-3 व्हिडिओजमधून सांगितलं आहे। आणि मी काही म्हणत नाही, कारण ती मेहनत करते म्हटलं तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं पाहिजे। तर इथे बघा, एकदम छोटूसं हार्ट त्या बाळाच्या ड्रेसवरती होतं। सुंदर असे बाळाचे ड्रेसेस, बेबी ड्रेसेस इथे तिने बनवले आहेत, कारण कस्टमरने जो फोटो पाठवला होता त्यामध्ये सेम टू सेम असंच होतं। सेमी फॉन्डंटची ऑर्डर आली का तिला फार आनंद होतो। तिची एक्झाम सुरू होणार होती तेव्हा, हा केक व्हिडिओ आधीचा आहे। तर तिला मी म्हटलं की मी करते हे काम, तू नको हे करू, तुझा वेळ व्हायला नको घालू। पण कंटिन्यू अभ्यास पण मग ती म्हटली नाही मी करणार, आणि मला तिला आवडतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचा तिला मोबदला मिळतो, त्याच्यामुळे आणखीच आवडतं जास्त। तर हे बघा, एकदम सुंदर सुंदर असे तिने बनवले आहे। त्यावेळी ती बेबी बॉय वेलकम किंवा वेलकम बेबी बॉय असं लिहिलं होतं। तर असे कपडे बघू शकता, इतके क्यूट आणि इतके सुंदर सुंदर तिने बनवले होते। त्यासाठी एक दोरी म्हणू शकता, ती दोरीवरती असे सुकत ठेवले होते, आणि मग नंतर ती अशी चिटकवणार होती आणि डायरेक्ट दोरी उचलून ठेवायची होती। पण तिला मी म्हटलं सेपरेट राहू दे, जर दोरी उचलायला गेली तर हे सगळं चिटकून जाईल। आणि हे बघा, मी उचलायला गेले आणि हे सगळं असं हे झालं। पण तिला मी म्हटलं की मी व्यवस्थित अरेंज करेन, पण असू दे हरकत नाही, मी ते पुन्हा व्यवस्थित सेपरेट केले। आम्ही कॉर्नफ्लोअर वापरतो आपण फॉन्डंट व्यवस्थित सेट होण्यासाठी। आणि केक जो आहे तो चॉकलेटचा डच क्रीमचा केक आहे, तो मी बनवून सेट करून घेतला आहे, आणि त्यानंतर त्याला ट्रान्सफर केला 1 किलोच्या बोर्डवरती, कारण साईडला सुद्धा त्यांनी जी डिझाईन पाठवली होती त्यावरती साईडला सुद्धा एक कव्हर केलेला होता बोर्ड। तर आता इथे बघू शकता, या पद्धतीने ब्ल्यू कलरची क्रीम मी इथे घेतलेली आहे, आणि त्या क्रीमने पूर्ण केक जो आहे तो कव्हर करणार आहे, आणि बेससुद्धा मी कव्हर करणार आहे। सेम टू सेम त्यांनी मला अशी डिझाईन पाठवली होती, आणि सेम टू सेम तसाच केक मी त्यांना करून दिला, आणि त्यांना खरंच खूप आवडला, आणि त्यांचा रिप्लायही छान आला। तर आता ब्ल्यू कलरची क्रीम मी बनवली आहे, आणि केक अगोदर सेट करून घेतलेला आहे, आणि पूर्ण केक जो आहे बोर्ड जो आहे केक बोर्ड तो सुद्धा ब्ल्यू कलरनेच मी कव्हर करणार आहे। तर प्लेन स्क्रेपरने छान अशी फिनिशिंग करायची आहे। नेहमी मी सांगत असते की फिनिशिंग छान करा, शार्प एजेस छान झाले पाहिजेत। तर आता मी पॅलेट नाईफनेच ही क्रीम लावली, पण तेव्हा माझा नेमका कॅमेरा ऑफ राहिला, आणि असो पण मी अलगदपणे लावली आहे, आणि साईडची जी एक्स्ट्रा झाली होती ती काढून सुद्धा घेतली, आणि पुन्हा एकदा छान अशी प्लेन करून घेतलेली आहे क्रीम। तर या पद्धतीचा केक मी बनवणार आहे, आणि एकदम सुंदर होणार आहे तो केकसुद्धा। तर आता एक्स्ट्रा खाली बोर्डवर आली, बेसवरती जी आलेली बोर्डवरती आलेली क्रीम आहे ती मी काढून घेतलेली आहे, आणि छान असे शार्प एजेस केलेले आहेत। छान असा केकसुद्धा झालेला होता, त्यांना पण आवडला। खरं तर त्यांनी जसा पाठवला तसाच मी बनवून दिला होता। तर असो, आता पूर्ण केक जो आहे तर त्याला छान फिनिशिंग झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा सेट करायचा आहे, आणि त्यानंतर मग आपल्याला जेव्हा केक द्यायचा आहे तेव्हा त्यावरती जे फॉन्डंटचे टूल्स बनवतो किंवा जे फॉन्डंटच्या आपण वस्तू बनवलेल्या आहेत त्या यावरती ठेवायच्या आहेत। तर आता उरलेल्या क्रीमनेच मी बॉर्डर तयार केली आहे, तिथे थोडीशी छान फिनिशिंग होईल म्हणून। तर बघा, या पद्धतीने केक रेडी झालेला आहे, आणि आता हे जे सगळं आहे हे यावरती आपल्याला अरेंज करायचं आहे। आता इथे बघा, या पद्धतीचा केक आहे जो त्यांनी पाठवला आहे तो, आणि आता मी बनवते तसा जवळपास सेम टू सेमच बनवला होता। इथे थोडा फ्लॅशचा प्रॉब्लेम होत होता, त्याच्यामुळे बघू शकता थोडासा फ्लॅश होत होता। तर आता हे सगळं जे आहे ते व्यवस्थितपणे केकवरती अरेंज करायचे। वेलकम बेबी बॉय, त्यानंतर जे
बाळाचे आपण बेबी ड्रेसेस बनवलेले आहेत तेही केकवरती अरेंज करायचे आहेत. तर या पद्धतीने सुंदर असा केक मी रेडी होणार आहे. आणि जे बाळाचे ड्रेसेस बनवलेत एकदम क्यूट असे झाले होते. तर अगोदर आम्ही दोरीवरती अरेंज केले. दीदीला असं वाटलं की ते राहतील, पण ते राहिले नाही. नंतर पुन्हा त्याला थोडंसं कॉर्नफ्लोअर लावून मग ते व्यवस्थित सेट केले. आणि जर ही ऑर्डर प्री बुक्ड असेल तर हे नंतर तुम्ही अगोदर बनवून ठेवू शकता आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी अरेंज करू शकता. शक्यतो या ऑर्डर ज्या असतात त्या घ्यायच्या त्या प्री बुक्डच असाव्यात, कारण घाईचं काम हे नाही आहे. एवढंसं दिसतंय हे, पण ह्याला जवळजवळ दीदीला 2 तास गेले हे बनवायला. हे ड्रेसेस आहेत हे छोटे छोटे, ते खूप वेळ जातो यामध्ये. तुम्ही करत असाल फॉन्डंटचं केक तर तुम्हाला माहीतच असेल. तर वेलकम असं मी नाव टाकणार आहे. ॲक्च्युली यावरती लेटर्स होते असे चिटकवलेले, पण तो मोठा केक होता, हा छोटा 1 किलोचा केक असल्यामुळे आम्ही मार्करनीच त्यावरती लिहिलं आहे. आणि हे एडिबल मार्कर्स असतात आणि त्यानेच आपल्याला ते लिहावं लागतं. आपल्या घरातल्या मार्करने लिहायचं नाही आहे. एडिबल असल्याच्या नंतर मग काहीच प्रॉब्लेम होत नाही. तर वेलकम असं नाव लिहिलं आहे आणि पुन्हा बेबी बॉय असंही नाव लिहिलेलं आहे. तर खूप सुंदर असा केक झालेला आहे. आणि जे थोडे बाकीचे जे होते तर तेही मी यावरती अरेंज करून घेणार आहे. तर या पद्धतीने केक खूप सुंदर झालेला आहे. होप यू गाईज केक तुम्हाला आवडलाच असेल. आणि बघा या पद्धतीने ही दोरी थोडीशी लांब होत होती, तर काही नंतर मी कटसुद्धा केली होती. तर कॉन्ट्रास्टमध्ये मी बनवलं, ब्ल्यू आणि व्हाईटमध्ये छान वाटत होतं. केकही छान झाला होता, जसा त्यांनी पाठवला तसा मी करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा केक कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. नंतर जी एक्स्ट्रा दोरी झाली होती तीही कट केली होती मी. आणि बघा या पद्धतीने केक रेडी झालेला आहे. खूप सुंदर दिसत आहे. बाळाचे कपडे तर खूप क्यूट झालेले आहेत. तुम्हाला कसा वाटला हा केक हे कमेंट करून सांगायला विसरू नका. जर का आवडला तर चॅनलला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच एका खूप छान नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत हा व्हिडिओ बघा किंवा ह्या आधी खूप सारे व्हिडिओज आहेत ते बघा. तर चला बाय.